परमपूज्य गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने युवा संत आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या आदेशानुसार स्वामी समर्थ केंद्र जानकीनगर केंद्रातर्फे जळगाव ते त्र्यंबकेश्वर पायी पालखी सोहळ्याचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। आज दिनांक 9 मार्च रोजी सकाळी 8 वाजता जानकीनगर येथील स्वामी समर्थ केंद्रातून या पालखीचे प्रस्थान झाले। यंदाच्या या पालखी सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य असे आहे की यात केवळ भक्तीच नाही तर पर्यावरणाचे रक्षणाचे कार्यही हाती घेण्यात आले आहे। प्रवासादरम्यान ठिकठिकाणी डॉक्टर लीना पाटील यांनी पक्ष्यांसाठी मातीची भांडी परड वाटप केले आहे। सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देणे, मार्गातील नद्यांची स्वच्छता करणे, वृक्षारोपण असे विविध उपक्रम या पालखीच्या माध्यमातून यावेळी राबवले जात असतात। जळगाव ते त्र्यंबकेश्वर या पालखी सोहळ्याचे आयोजन यावेळी करण्यात आले होते। या प्रसंगी जळगाव जिल्हा प्रमुख विजय निकम, श्री एन.डी. बोरसे यांच्या हस्ते पालखी पूजन झाले। या पालखी सोहळ्या प्रसंगी महापौर दीपमाला काळे, माजी महापौर सीमा बुडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। नमस्कार। श्री स्वामी समर्थांना नमन करून आज पालखी सोहळा आपल्या जळगाव पासून त्र्यंबकेश्वर पर्यंत ही निघत आहे। 9 वर्षापासून ही पालखी दरवर्षी निघत असते। आज हे 10वं वर्ष त्यांचं आहे। तुम्ही पाहू शकता की स्वामी समर्थांचे भक्त हे खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत। माझ्याकडनं त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आणि एक छान फक्त पालखी तिथे जात नाही तर एक छान उपक्रम ते राबवत असतात। त्यांनी जसं सांगितलं पर्यावरणाचं ते तिथे जाता जाता त्र्यंबकेश्वरला जाता जाता रस्त्यांमध्ये वृक्षारोपणही करत असतात किंवा वस्त्रदानही करत असतात। तर फक्त समाजाची बांधिलकी सुद्धा ते जोपासत आहे। म्हणजे फक्त सेवा भक्ती नव्हे पण आपल्या समाजामध्ये काहीतरी देणं असतं, त्या निमित्ताने ते समाजाला काहीतरी देतात आणि तिथपर्यंत ही पालखी पोहोचत असते। त्यामुळे सर्व स्वामी समर्थांच्या भक्तांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा।